नमस्कार, मी हर्षदा. स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर रिसेंटली मी काही प्रॉडक्ट्स जे आहेत खरेदी केले होते ॲमेझॉनवरून आणि आधीचे जे काही प्रॉडक्ट्स मला नव्हते पाहिजे ते मी रिप्लेस केलेले आहेत. तर कसे ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवते. तर थोडासाही वेळ न घालवता आपण आपल्या व्हिडिओला स्टार्ट करूया. तर सगळ्यात पहिलं प्रॉडक्ट जे आहे ते आहे नॅपकिन होल्डर. तर किचनमध्ये कधी पण बघा की काही काम झालं तर आपल्याला लगेच नॅपकिन हवा असतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण जर रेंटच्या घरात राहत असू, रेंटेड अपार्टमेंटमध्ये, तर स्पेशली आपल्याला अशा प्रकारचे नॅपकिन होल्डर जे आहेत ते खूप उपयोगी पडतात. म्हणजे कधी तुम्हाला ड्रिल करायचीही गरज नाही आहे. तुम्ही असंच कॅबिनेट जर असेल तुमच्याजवळ तर त्याच्यामध्ये ते हँग करू शकता. नेक्स्ट आहे की हा असा पसारा आपल्या ओट्यावरती असतो. तर त्याच्यासाठी मी हा जो पुढचा प्रॉडक्ट आहे तो मागवलेला आहे आणि ते आहे कॉर्नर स्टँड. सो हा जो सगळा पसारा असतो तर तो मी या स्टँडवरती अशा पद्धतीने तुम्हाला दाखवते पुढे. तर पूर्ण आधी क्लीन करून घेतलेला आहे आणि मग हा स्टँड बसवून त्याच्यावरती हे बाकीचे सगळे प्रॉडक्ट जे आहेत ते स्टेप बाय स्टेप बसवून घेतलेले आहेत. आणि त्यामुळे आपला जो कॉर्नर आहे तो खूप छान नीट अँड क्लीन आणि सुटसुटीत दिसतो आहे. इथे हा जो तुम्हाला येलो आणि पिंक जो डब्बा दिसतो आहे तो आवडला असेल तर त्याची लिंक मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. तो पण तुम्ही चेकआउट करायला विसरू नका. आणि इथे तुम्ही बिफोर आणि आफ्टर लुक बघूच शकता. खूप छान दिसतो. आत्ता रिसेंटलीच आम्ही दुसऱ्या अपार्टमेंटमध्ये शिफ्ट झालेलो आहोत आणि रेंटेड अपार्टमेंट आहे. सो तिथे अशा ह्या वस्तू ठेवण्यासाठी बिलकुल जागा नव्हती. सो मी वॉल शेल्फ जे आहेत ते मागवलेले आहेत आणि हे जे आहेत ते असे त्याला ॲडेसिव्ह टेप असतात त्याच्यावरती, म्हणजे ते टेप जे आहेत ते भिंतीला चिटकवून त्याच्यावरती ते जे शेल्फ आहे ते लावून घ्यायचं असतं. सो त्याच्यासाठी मी इथे आधी क्लीन करून घेतलेलं आहे ती जागा जिथे लावायचं आहे. आणि तिथे तुम्हाला दिसतं आहे त्याप्रमाणे मी ते जे टेप आहेत ते त्याच्यामध्ये म्हणजे त्या रॅकमध्ये लावून मग असं मेजरमेंट घेतलेलं आहे. सो त्याच्यानंतर ते स्टिक केलेले आहेत. हे प्रॉडक्ट जे आहे ते तसं खूप उपयोगी आहे, पण ह्याचे जे हे स्टिक म्हणजे जे सेलो टेप आहे ह्याचा मागचा स्टिकीनेस तो अजून पाहिजे, किंवा माझ्याकडून थोडी काही चूक झाली आहे की पुसून नीट घेतलं गेलेलं नाही आहे और त्याच्यावरती वजन जास्त ठेवलं गेलेलं आहे. तर काहीतरी गडबड झाली आहे त्याच्यामुळे 1 तासानंतर हे जे आहे ते खाली पडलेलं होतं. मी 2दा लावण्याचा प्रयत्न केला पण दोन्ही वेळेला ते पडलं. पण तुम्ही बघू शकता की आपला सगळा जो पसारा आहे तो इथे खूप छान पद्धतीने एकाच ठिकाणी बसतो. आता इथे सगळ्यांकडे चॉपिंग बोर्ड असतात. कोणाकडे प्लास्टिकचा असतो, कोणाकडे वुडन असतो. आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की आपण शक्यतो वुडनचा जो बोर्ड आहे तोच वापरला पाहिजे. तुम्ही ऑब्झर्व केलं असेल तर कटिंग करताना खूप वर्ष झाले असतील किंवा काही महिन्यांनी तिथे खड्डा पडायला लागतो आणि तिथली जागा तुम्हाला कळून येत असेल की तिथला जो पोर्शन आहे तो बऱ्यापैकी कमी झालेला असतो. सो ते आपल्या अन्नामध्ये जात असतं. तर इथे मी हा स्टेनलेस स्टीलचा जो बोर्ड आहे तो मी मागवलेला आहे आणि तो मला खूप आवडलेला आहे, कारण तो मोठाही आहे आणि त्याच्यावरती तुम्ही एकदम छान पद्धतीने जे आपले व्हेजिटेबल्स म्हणा किंवा व्हेज नॉनव्हेजच्या गोष्टी ज्या आहेत त्या कट करू शकता. आणि कट झाल्यानंतर इझिली तुम्ही स्लाईड करून काढूनही घेऊ शकता. आणि जो सरफेस आहे तो म्हणजेच चॉपिंग बोर्ड आहे तो पाण्याखाली खूप छान पद्धतीने लगेच वॉश करून साईडला ठेवून देऊ शकता. हा जो आहे तो लाकडाच्या बोर्डप्रमाणे खराब होत नाही आणि याला गंजसुद्धा लागत नाही, म्हणजे रस्ट होत नाही. सो मला हे आवडलेलं आहे. आता जे नेक्स्ट प्रोडक्ट आहे ते म्हणजे स्टोरेज कंटेनर. सो हे जे आहे ते प्लास्टिकचं आहे. मला काचेचं मागवायचं होतं पण समहाव आमचं एकाच ठिकाणी राहणं नसतं, सारखं शिफ्टिंग करायला लागतं. तर त्याच्यात काचेच्या गोष्टी ज्या आहेत त्या तुटण्या फुटण्याचे चान्सेस असतात. सो हे दिसायला काचेसारखं आहे आणि खूप छान लुक येतो याचा आणि एकमेकांवर स्टॅक करून सुद्धा ठेवू शकतो. सो फक्त वापरण्याच्या आधी वॉश करून मग वापरायचं आहे एवढं लक्षात ठेवायचं आहे. सो हे खूप छान आहे, आवडलेलं आहे मला आणि हे 1 kgचं आहे, अनब्रेकेबल आहे. सो नेक्स्ट प्रॉडक्ट आहे हे इलेक्ट्रिक लायटर, जे आपल्याला चार्ज करायला लागतं एव्हरी 15 डेजने. पण मला आत्तापर्यंत आणून म्हणजे ऑलमोस्ट 4 ते 5 महिने झालेले आहेत आणि हे मी 3दाच चार्ज केलेलं आहे. सो खूप छान आहे हे. आणि ते जे बटन असतं तर ते दाबल्यानंतर हे जे इथे स्पार्क होतो आणि पटकन लागतं, ते मला खूप आवडलेलं आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे कॅन्डल वगैरे पण आपण याने पेटवू शकतो. सो खाली एकदम गेलेली असेल कॅन्डल तर हे इझी खूप छान होतं. सो हे पण एक खूप छान इन्व्हेस्टमेंट आहे. सारखं ते लायटर चेंज करायची गरज नाही पडणार आहे किंवा रिफिल पण करायची गरज नाही पडणार आहे.
आता नेक्स्ट जे आहे हे डिशवॉश लिक्विड कंटेनर आहे. हा मी बऱ्याच ठिकाणी बघितलेला आहे घ्यायचा म्हणून. तर मी हा जो तुम्हाला सांगते हा मी घेतलेला आहे DIY शॉपमधून. तुम्हाला हवा असेल तर तुम्ही तिथून घेऊ शकता आणि तुम्हाला मी याची लिंकसुद्धा खाली देईन. सो बेसिकली हा कंटेनर आहे आणि ह्याच्या खालच्या कंटेनरमध्ये आपल्याला लिक्विड जे आहे ते खाली ओतून ठेवायचं आहे. म्हणजेच की डबल राहणार नाही की तुमचं कंटेनर वेगळा, लिक्विडची बॉटल वेगळी आणि ते काढून त्याच्यात वेगवेगळ्या पद्धतीने म्हणजे पसारा नाही राहणार. एकाच ह्याच्यात तुमचं सगळं नीट राहणार आहे. आणि जेव्हा तुमचं जेवढं लागतं तेवढंच लिक्विड घेऊन तुम्ही वॉश करू शकताय आणि पूर्ण झाल्यानंतर तुम्ही त्याच्यातच तुमची घासणी जी आहे ती पण ठेवू शकता. त्यामुळे पसारा कमी होतो. आणि याचबरोबर आपला हा जो व्हिडिओ आहे तो इथेच संपतोय. या व्हिडिओमध्ये जेवढे मी काही प्रॉडक्ट्स दाखवले आहेत त्याच्या सगळ्या लिंक मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत. सो तुम्ही त्या चेकआउट करू शकता. तुम्हाला कुठले प्रॉडक्ट्स आवडलेत तर ते तुम्ही त्या लिंकवर जाऊन घेऊ शकता. या व्हिडिओमध्ये दाखवलेल्या सगळ्यात ज्या गोष्टी आहेत त्या खूप उपयोगी आहेत आणि तुमच्या डे टू डे लाईफमध्ये सुद्धा त्या उपयोगी पडणार आहेत. आय होप तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल आणि जर तो तुम्ही इथपर्यंत बघितला असेल तर थँक्यू सो मच. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हसत राहा, मजेत राहा. धन्यवाद.